हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या एका नवीन व्हिडिओत. तर आता चाललो आहे आम्ही पन्हाळा किल्ल्यावर आणि हे बघा आपली पलटण दादा ते आंघोळ करतोय. आता थोड्याच वेळात आपण जाणार आहे पन्हाळा किल्ल्यावर. रात्रभर गाडी चालून आमचे ड्रायव्हर पण थकले होते, त्यामुळे सकाळी आम्ही एक ठिकाणी गाडी उभी केली आणि इथं पाणी पण होतं, त्यामुळे सगळ्यांनी फ्रेश व्हायचा विचार केला इथं. तर सगळे इथं फ्रेश झाले. वातावरण आणि रात्री गाडीमध्ये बसून आल्यावर आता सकाळी सकाळी इथं आंघोळीची सोय केली मुलांनी, कारण पाणी इथं दिसलं होतं रस्त्यावरच, त्यामुळे सगळ्यांनी इथं आंघोळ केली आहे. तर बघा आता सगळे आवरून तयार झालेले आहे आणि आता सगळे निघणार आहे इथून नेक्स्ट स्पॉटसाठी. तर आपलं पण आता आवडलं आहे ओकेमध्ये आणि आपण आता थोड्याच वेळात जाणार आहे. तर आता आम्ही पोहोचलोय पन्हाळा किल्ल्यावर. पण साईडला या साईडला तर या साईडला आता पन्हाळा किल्ल्यावर पोहोचल्यावर आम्हाला दिसलं एक सुंदर नजारा, तो म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांचं स्मारक. एकदम छान होतं. तर आम्ही आता पोहोचतोय किल्ल्यावर. आम्ही चाललो होतो किल्ल्यावर पायी, पण एक जणाने आम्हाला सांगितलं की डायरेक्ट गाडी किल्ल्यावर जाते, तर त्यामुळे आता आम्ही परत गाडीत बसलोय आणि आता गाडीत बसून आम्ही किल्ल्यावर जातोय. तर ही आपली सगळी पलटण बसली गाडीत, निघले सगळे रिटर्न. आणि हा किल्ला चढायला एकदम सोपा आहे, कारण या किल्ल्यावर डायरेक्ट आपण गाड्यावरती घेऊन येऊ शकतो. पहिले आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही गाडी खाली उभी केली होती, नंतर माहीत झालं तेव्हा आम्ही परत जाऊन गाडीवरती घेऊन आलो आहे आणि गाडी इथं उभी करून आता आम्ही वर जातो आहे. आणि एक भारी गाडी एकदम वर येते, त्यामुळं थकायचा विषयच नाही. इथं वरच्यावर आपण पॉईंट बघू शकतो, बघण्यासारखं आहे या किल्ल्यावर खूप. आणि वारं तर खूपच आहे. तर आता आपले मित्र जात आहे वर, आपण पण जाऊ. आणि इथं वारं खूप आहे, त्याच्यामुळं आवाज पण खूप येतो आहे वाऱ्याचा. तर बघू आपण वरती जाऊन इथं काय. तर वारं तर खूपच आहे, आवाज पण खूप येतो आहे वाऱ्याचा इथं. आणि बघा बाकीचा नजारा इथं. तसं या किल्ल्यावर धुकं कमी, इकडे जास्त काही धुकं वाटलं नाही, पण किल्ला आहे बघण्यासारखं एकदम. तर हे बघा आजूबाजूचा परिसर स्पीडमध्ये इथं वाहत आहे आणि धुक्यामुळे इथं काही दिसत पण नाही. हे बघा वरती येऊन थांबलोय. तर हा बघा मागे नजारा खूप खोलदरी आहे इथे आणि वारा पण खूप वेगाने वाहत आहे. तर ही बघा आपली काय वारा तर खूपच चालू आहे किल्ल्यावर, त्याच्यामुळे आवाज पण वाऱ्याचा खूप येतोय. तर बघा तुम्ही किती आवाज येतोय वाऱ्याचा. तर बाकीचं फिरून आम्ही आता आलो इथं 3 दरवाजाजवळ. आणि हे या किल्ल्यावर एकदम फेमस आहे, कारण या जागेला 3 दरवाजा असं म्हणतात. आणि बघा गेटला 3 दरवाजाची अशी जागा आहे. तर त्यामधून आता आम्ही चाललो इकडं मध्ये. आणि भारी आहे, पण बघण्यासारखं आहे एकदम. आणि इकडं हे एकदम छान असं बनवलेलं आहे, इथून पाण्याचा हौद आहे इथं एक. आणि बघा बाकीचं एकदम भारी वाटतं इथं, फोटो काढायला पण एकदम भारी जागा आहे. आणि झालं इथं फोटो काढायचं चालू. हा म्हणतोय माझे फोटो काढा. चक्क डायरेक्ट पावन खिंडीत घोरपडांचा व्हिडिओ काढायचा चप्पल व्हिडिओ काढा. बाकीच्यांसारखी याची पण खूप मेहनत चालली आहे भिंतीला धरून वर चढायची, पण त्याला चढताच येत नाही. मी चढतोय आणि वरून त्याला हात देऊन म्हणता ये वर चढशील, त्याला चढताच येत नाही, खालीच पडतोय. शेवटी मी चप्पल काढून वर घेतली आणि मग बिना चप्पलच्या वरती चढला. आता आम्ही एंटर करतोय भुलभुलैयामध्ये. तर बघा मध्ये किती डेंजर. चला चला पुढे चला. किल्ला फिरत असताना आपल्याला एक जागा सापडली. तरी ती जागा आहे, इथून खाली उतरायला पायऱ्या बनवलेल्या आहे आणि खाली एक गेट पण आहे आणि मध्ये एक खोल विहीर आहे. पाणी एकदम शुद्ध दिसतंय वरून विहिरीचं. तिथं गेट पण बसवलेलं आहे आणि एकदम खूप खोल विहीर दिसते. तर हे बघा आता आपण जाणार एका रहस्यमय ठिकाणी. हे बघा खूप खोल आहे किल्ल्यावरून.
आणि तर खाली खूप एकदम शुद्ध असं पाणी आणि याच्यामध्ये मगर कासव असं खूप काय असू शकतं आणि खूप खोलवीर आहे. तर बघा किती डेंजर आहे. तर आता बघा आपण आता वर चाललोय आणि आपण आता डायरेक्ट पॉईंटवर जाणार. वरच्या तिथून आपण खाली उतरलो होतो. तर हे बघा आपण डायरेक्ट आपल्या गाडीजवळ आलेलो आहे.